बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसेची हायकोर्टात धाव. दबावामुळे अनेक उमेदवारांचे अर्ज मागे. मनसेचा आरोप पैशाचे आमिष दिल्याचंही मनसे कोर्टात पुरावा देणार. भाजपाकडून एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट तर काँग्रेसकडून 11 मुस्लिम उमेदवार. एमआयएमचे सर्व 17 उमेदवार मुस्लिम समाजाचे. महापालिका निवडणूक रणधुमाळी. मनसे 101 ठिकाणी भाजपा उमेदवारांविरोधात, 83 ठिकाणी मनसे शिंदेंच्या उमेदवारांविरोधात. मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये ग्रामीण भागातून गर्दी जमवली गेली. यावर्षी 20 ते 25च्या वर भाजपचे नगरसेवक निवडून येणार नाही. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची टीका आहे. अमरावतीत भाजपच्या नवनीत राणांनी फोडला रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ. भाजप उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात नवनीत राणांचा उघडपणे प्रचार. पुणे पालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप. 287 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीमध्ये घट. 4 वर्षात मुदत ठेवी 92,000 कोटीवरून 80,000 कोटींवर. हा मुद्दा महापालिका निवडणुकीत कळीचा ठरण्याची शक्यता. पुणे पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षातूनच आव्हान. प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील 3 तगडे उमेदवार रिंगणात. जालना पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची आज प्रचार सभा. दुपारी 12 वाजता शहरातील मामा चौक मैदानावर होणार जाहीर सभा. सभेच्या माध्यमातून भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे. नांदेड पालिकेसाठी भाजपानं कंबर कसली. आज जालन्यात मुख्यमंत्र्यांची तसेच पंकजा मुंडेंची प्रचार सभा आहे. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा होणार. पुण्यात आज मुख्यमंत्र्यांच्या 2 प्रचार सभा होणार. सायंकाळी 4 वाजता येरवडा इथं पहिली सभा तर रात्री 8 वाजता कात्रजमध्ये सभा. मनपा निवडणुकीत 60+ उमेदवार निवडून येतील. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. अकोल्याच्या विमानतळाचं लवकरच विस्तारीकरण होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पुणे महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 38 मध्ये प्रचाराला सुरुवात. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन. मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा पदयात्रेत सहभाग आहे. सांगलीत शिवसेना शिंदे पक्षाकडून प्रचाराचा शुभारंभ. आमच्या पॅनलच्या पाठीमागे गणपतीराया उभे राहतील. मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. ठाकरे बंधूंचा वचननामा नाही तर चोरीनामा. चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर निशाणा. निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते. उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांसोबत साधला संवाद. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार अक्षता मेनेसे निवडणुकीच्या रिंगणात. अमित साठम यांच्याकडून आचारसंहितेचा भंग. आचारसंहिता असतानाही साठम यांची मुंबईत फलकबाजी. मनसेने निवडणूक आयोगाला निदर्शनास आणून दिले. निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडेच लक्ष आहे. ठाकरेंच्या जाहीरनाम्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. गुणरत्न सदावर्ते यांची माहिती. जाहीरनामा आचारसंहितेत बसत नाही. ठाकरे मूळचे बिहारचे. गुणरत्न सदावर्ते यांची टीका. परभणीत वंचितची सभा. परभणीची सत्ता वंचितच्या हातात द्या. प्रकाश आंबेडकरांचं मतदारांना आव्हान. पुण्यात बॅनरच्या माध्यमातून अजित पवारांना सवाल. हाच का दादाचा वादा. बॅनरवर उल्लेख. दादा पैसे वाटणाऱ्यांचा प्रचार करणार का. बॅनरच्या माध्यमातून अजित पवारांना डिवचलंय. खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात. बांधा पत्रादेवी बॉर्डरवर नारायण राणेंचं जोरदार स्वागत. कार आणि बाईकद्वारे हजारो कार्यकर्ते रॅलीमध्ये दाखल. मला वाटतं फडणवीस आरशात बघून बोलले असतील. मुख्यमंत्र्यांचा चेहरा हळूहळू उघड होतोय. आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार. वसईमध्ये भाजप ही मिया बीबी चालवलेली पार्टी. भाजपवर शेखर धुरींचा जोरदार हल्लाबोल. वसईत बहुजन विकास आघाडी आक्रमक. पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 33 मधील उमेदवारांची प्रचाराला सुरुवात. प्रभागात भव्य दुचाकी रॅली. उमेदवार तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी रिंगणात. पुण्यात प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप उमेदवारांचं भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग. हा प्रचार नाही तर विकासाचा संकल्प आहे. उमेदवारांची प्रतिक्रिया. अमरावती महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येईल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाण्यासाठी ठाकरे बंधूंचा जाहीरनामा. आम्ही वचनबद्ध आहोत. वचननाम्याची टॅगलाईन. मुंबईनंतर ठाणे महानगरपालिकेसाठी वचननामा. मोबियासह मनसेच्या उमेदवारांना दम दिला जातोय. अविनाश जाधव आणि राजन विचारेंचा आरोप. शिंदेंच्या घरी गेल्यानंतर उमेदवार अर्ज मागे घेतात. अविनाश जाधव राजन विचारेंनी व्हिडिओ दाखवला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2च दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले. ठाकरेंचं मोफत विजेचं आश्वासन खोटं. मंत्री बावनकुळेंची टीका. भाजपमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई. अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या 22 जणांवर कारवाई. जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेंनी केली कारवाई.
अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता बहुमताने येईल. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. भुयारी गटार योजनेसाठी 256 कोटींची तरतूद करणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला आश्वासन. बोरिवलीतील काँग्रेस उमेदवार सदानंद चव्हाणांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख आणि भाई जगतापांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. अमरावतीत भाजप प्रचाराचा नारळ फुटला. पंचवटी चौक ते साईनगरपर्यंत मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो. चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो. लालबाग परळ भागात उद्धव ठाकरे आज शाखा भेटी घेणार. आदित्य ठाकरे देखील मुंबईतील शाखा भेटी घेण्याची शक्यता. निवडणुकींच्या तोंडावर उल्हासनगरात आठवलेंच्या रिपाईमध्ये दुफळी. जिल्हाध्यक्षांनी आठवलेंना चुकीची माहिती देत विश्वासघात केल्याचा महिला कार्यकर्त्यांचा आरोप आहे. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्याविरोधात गुणरत्न सदावर्तेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार. जाहीरनामा आचारसंहितेच्या नियमात बसत नसल्याचा आरोप. अमरावतीत काँग्रेसची आज प्रचार सभा. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला फारसा प्रतिसाद लाभला नाही असा टोला लगावत यशोमती ठाकूर पत्रकार परिषद घेणार. सोलापूर महापालिका महायुतीच्या ताब्यात ठेवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात तळ ठोकून पालिकेसाठी अनेक गोपनीय बैठकांसाठी आणि जोडण्यासाठी सोलापुरात विशेष लक्ष केंद्रित आहे. 70 जागांवर एकही मत न पडता सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या. निवडणुका लढण्यापूर्वीच विजय विकत घेणार असाल तर निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणुका घेऊच नका. सामनातून हल्लाबोल. डॉन कोण हे निवडणुकीनंतर दाखवून देऊ. सुनील तटकरे यांनी केलेल्या डान्सवरून आमदार महेंद्र दळवी यांचा टोला आहे. मुंबईत ठाकरे सेना विरुद्ध भाजपा आणि शिवसेना संघर्ष. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने. उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना घडला प्रकार. तर बोरिवली येथील शाखेला भेट देताना कार्यकर्ते आमने सामने. पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी. बाणेरमध्ये अजित पवारांची प्रचार सभा. अजित पवारांनी मला राजकारणात पुनर्जन्म दिला. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर यांचं वक्तव्य. भाजपाच्या निवडणूक प्रचाराचे गाणं फडणवीस यांच्या हस्ते लॉन्च. तर गायक अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सावंत यांनी गायलेलं गाणं लॉन्च. आजचा वचननामा नव्हता, वाचून नामा होता. ठाकरेंनी 2017 मध्ये दिलेलं एकही वचन पूर्ण केलं नाही. मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा. 25 वर्षात मुंबई शौचालय का नाही? बाबा आणि काकांना विचारा. फडणवीसांचा आदित्य आणि अमित ठाकरेंना टोला. कॅमेरामन आणि कार्टून्सची युती झाली असं एक जण म्हणाला. ही कन्फ्युजन आणि करप्शनची महायुतीच्या भीतीनं सर्व एकत्र आलेत. फडणवीसांची ठाकरे युतींवर टीका. झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला मालकीचं घर द्यायचंय. आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई करून दाखवू. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबईकरांना आश्वासन. वेस्टर्न एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक होणार नाही अशी व्यवस्था करत आहोत. बोरिवली ठाणे बोगद्याचं काम सुरू आहे. ठाणे ते बोरिवली 15 मिनिटात प्रवास शक्य. फडणवीसांची माहिती. संबंधच्या सर्व लोकल बंद. डब्याच्या एसी लोकल होणार. तिकीट वाढ न होता प्रवास करता येणार. मुंबई लोकलवर फडणवीसांचं वक्तव्य. 15 वर्षात विरोधकांनी फक्त 11 किलोमीटरची मेट्रो तयार केली. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही फक्त बोर्ड लावत नाही. फडणवीसांची विरोधकांवर टीका. आमच्या सरकारने साहित्य संमेलनाला 3 कोटी दिले. यापूर्वी साहित्य संमेलनाला सरकारकडून 50 लाख मिळायचे. साहित्य संमेलन समारोप सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदेंचं वक्तव्य आहे. आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेवर निशाणा. पण चोर ते चोरच सरळ होऊच शकत नाहीत. मिंदेंच्या आरशात त्यांना चेहरा तरी स्वतःचा दिसतो का की तो चोरलेलाच आहे? ट्विट करत आदित्य ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. ठाकरेंचा वचननामा नाही तर अपचननामा. ठाकरे बंधूंचा वचननामा म्हणजे लबाडा घरचं जेवण. आशिष शेलार यांची टीका आहे. ठाकरेंनी महापालिकेत केवळ बनवाबनवी केली. मुंबई मनपात ठाकरेंनी 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार केलाय. उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा घोटाळा केला. अमित साटम यांचा ठाकरेंवर आरोप आहे. मुंबई शहर रस्त्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. 10 वर्षात रस्त्यावर 21,000 कोटी खर्च. तर उद्धव ठाकरेंनी नालेसफाईत घोटाळा केला. भाजपचे अमित साटम यांचा ठाकरेंवर घणाघात. शिक्षणात ठाकरेंनी 182 कोटींचा घोटाळा केला. निवडणुकीच्या आधी ठाकरेंना मराठी माणूस आठवतो. शिक्षणात ठाकरेंनी 182 कोटींचा घोटाळा केला. अमित साटमांचा उद्धव ठाकरेंवर आरोप आहे. बेस्टला देशोधडीला लावण्याचं काम ठाकरेंनी केलंय. ठाकरेंमुळे मुंबईतील बेस्ट बसची दुरावस्था. बेस्टला देशोधडीला लावण्याचं काम ठाकरेंनी केलंय. साटम यांचा ठाकरेंवर गंभीर आरोप. वचननाम्यात हिंदू हिंदुत्व हे शब्द वगळले गेलेत.
ठाकरेंच्या वचननाम्यात बाळासाहेबांचा अवमान, ठाकरेंच्या वचननाम्यात 40% इंग्रजी शब्द, माजी खासदार राहुल शेवाळे यांची पोलखोल. आता कशाला निवडणूक आयोगाला घाबरता? 2017 आणि आताच्या वचननाम्यात सारख्याच गोष्टी. उद्धव ठाकरेंचा 2017चा वचननामा आता कॉपी पेस्ट. राहुल शेवाळेंची माहिती. आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. माय मराठीच्या रक्षणासाठी सरकार सज्ज. मराठी भाषा भवनाचं काम लवकरच पूर्ण होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. मराठी ही फक्त भाषा नाही तर आपली ओळख आहे. मराठीचं वैभव जपणं सर्वांचं कर्तव्य. जेएनयूमध्ये शिवरायांच्या अभ्यासासाठी विशेष अध्यासन. साताऱ्यातील साहित्य संमेलनात शिंदेंचं वक्तव्य. उदे ग अंबे उदयच्या जयघोषात औंध नगरी दुमदुमलीये. औंधमध्ये यमाई देवीचा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात पार. यमाई देवी रथोत्सवात उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती. विधानसभा अध्यक्षांविरुद्ध जनता दलाचे हरिभाऊ राठोड यांची तक्रार. हरिभाऊ राठोड यांच्या आरोपावरून जनता दलाचा युटर्न. गैरसमज दूर झाल्याचे जनता दलाचे आयुक्तांना पत्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचार सोडून सोलापुरातील सर्वदे कुटुंबियांना भेटावं. अमित ठाकरेंची विनंती. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आपलं राज्य कुठे चाललंय हे पाहिलं पाहिजे, अमित ठाकरेंची अपेक्षा आहे. महाराष्ट्रभर महायुतीच्या नेत्यांमध्ये टोकाचा वाद सुरू आहे. गोरगरीब जनतेच्या पैशांची लूट आहे. सत्ताधारी करणार असतील तर जनता हे खपवून घेणार नाही. आमदार विश्वजित कदमांचं वक्तव्य. वसई विरार भाजपच्या महेश कदमांसह कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश. भाजपच्या नेत्यांकडून छोट्या कार्यकर्त्यांना डावललं जातंय. महेश कदम यांचा भाजपवर आरोप आहे. नाशिककरांचा सर्वांगीण विकास हा आमचा नारा. नाशिक हा शिवसेनेचाच बालकिल्ला राहणार. मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली. आपला महापौर करण्यासाठी भाजपचे सर्व उमेदवार निवडून द्या. मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. माजी महापौर शुभा राऊळ यांचा राजीनामा. शुभा राऊळ भाजपात प्रवेश करतायत. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतात. भाजपचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आलाय. प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल. महापौर वादात अडकली आहे मुंबईची प्रगती. वाद नव्हे, मुंबईला प्रगती हवी आहे. काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांचं वक्तव्य आहे. लोकांचा बळी घेऊन महायुतीचं राजकारण सुरू. महायुतीपेक्षा इंग्रज 100 पट बरे होते. भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर फडणवीसांनीच नांगर फिरवलाय. ठाकरे सेनेचे उपनेते शरद कोळी यांची टीका आहे. भाजप केवळ द्वेष पसरवतोय. ठाकरे बंधूंचा जाहीरनामा सर्वसामान्यांसाठी महत्वाचा. विद्या चव्हाण यांचं वक्तव्य. अमित ठाकरे सर्वदे कुटुंबियांच्या भेटीसाठी सोलापुरात. बाळासाहेब सारवंतेच्या कुटुंबाला धीर देताना अमित ठाकरे भाऊक. मुंबईतील प्रदूषणात वाढ. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चिंताजनक पातळीवर. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक थेट 356 वर. या आठवड्यात उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता. राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुण्यात थंडी पुन्हा वाढण्याची चिन्ह. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी वाढण्याचे चिन्ह आहे. हवामान तज्ज्ञाचा अंदाज आहे. उल्हासनगरमध्ये 450 लोकांना गेल्या 7 वर्षांपासून घरे मिळेना. जवळपास 100 कोटी प्रोजेक्टमध्ये गुंतलेत. आम्हाला घर द्या, नागरिकांची मागणी आहे. खासगी गृहसंकुलांचं बांधकाम थांबल्याने नागरिकांचे पैसे अडकलेत. इंदापूरच्या भरणेवाडीत दिव्यांग आणि वयश्री योजनेतील लाभार्थ्यांना साहित्याचे मोफत वितरण. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 4297 लाभार्थ्यांना वितरण. बीड जिल्ह्यातल्या परळीच्या नागपूर गावात सायरन वाजता सुरू होतोय अभ्यास. मोबाईल टीव्ही बंद. पुस्तकाशी नातं जुळलंय. संध्याकाळी 7 ते 9 विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी राखीव. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी पोलीस विभागाकडून सुरक्षेची उपाययोजना. मार्गावरील दोन्ही बाजूस रेडियम वळण दाखवणाऱ्या सूचना फलकांची अंमलबजावणी. साताऱ्यातील मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्टा. गझल रसिकांसाठी स्वरानंदाचा सोहळा ठरलाय. मंचावरील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं अक्षरशः जिंकून घेतली आहेत. साताऱ्यातील साहित्य संमेलनात चंद्रकांत दळवी यांची सहकुटुंब उपस्थिती. संमेलन परिसरातील विविध उपक्रमांना भेटी. रसिक व साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण. सोलापूरमधल्या मनसे पदाधिकाऱ्यांचं हत्या प्रकरण. मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा. सर्वदे कुटुंबियांची मागणी आहे. साताऱ्यात साहित्य संमेलनात महाराष्ट्र एकीकरण समितीची शासनाच्या निष्क्रियतेविरोधात निदर्शनं. विविध मागण्या करत कार्यकर्त्यांची शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी. पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर मानाच्या शिखरकाठ्या देवभेटी सोहळ्याला सुरुवात. यावेळी शिखरकाठी मानकऱ्यांचा देवस्थानच्या वतीनं सन्मान.
बोरिवली पश्चिम येथील आरएमसी प्लांटमुळे नागरिक त्रस्त, धूळ, प्रचंड आवाज, अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे त्रास. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पायधळीत उडवल्याचा आरोप आहे. यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन, 4 प्रकारात आयोजित स्पर्धेत 3000हून अधिक नागरिकांचा सहभाग. मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी सोलापुरात मवियाचं मूक आंदोलन, सर्व नेत्यांच्या हाताला काळ्या फिती बांधून व्यक्त केला निषेध. बीडमध्ये भावी जिल्हा परिषद सदस्यांचा संधी साधूपणा उघड, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची डागडुजी, महाजनवाडी ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचे रस्त्याचं काम केल्याचं उघड झालंय. शिर्डीत पोलीस दलाच्या 28 वाहनांचा लोकार्पण सोहळा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.